राहणार नाला सोपारा, तुलेज रोड. आशा प्रभाकर धोंडराम जाधव ही माझी पत्नी आशा प्रभाकर जाधव. आम्ही सकाळी 7 वाजता उठून पाणी भरत होतो. तेवढ्यात कपडे धुण्यासाठी ती गेली. कपडे धुण्यासाठी थोडा 5-10 मिनिटात तिला एक मूर्छा आली आणि ती अशी पडली खाली बसल्या बसल्या. त्याच्यानंतर तिने मला थोडा साथ मारली. साथ मारल्यानंतर मी बघायला गेलो तर ती खाली बाथरूममध्ये पडलेली आहे. नंतर मी माझा मुलगा अभिजित याला बोलवली. आम्ही दोघांनी उचलली आणि सोफ्यावर येऊन तिला बसवली. त्याच्यानंतर माझ्या मुलांना सगळ्यांना फोन केला. मुलं आली. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर जाधव म्हणून आमचं फॅमिली डॉक्टर आहे त्याला फोन केला मोठ्या मुलांनी. त्यांनी सांगितलं की त्रिवेणी हॉस्पिटल आपल्या पुलिसला वेशला तिथे जा. तिथे घेऊन गेल्यानंतर तिथली व्यवस्था चांगली होती, पण आम्हाला ते जरा ताबडतोब पाहिजे होता उपाय. म्हणून माझा मोठा जाऊ आहे यांनी आपण वेशला इथं वसईला घेऊन जाऊया. तिथं आपल्याला सगळी ताबडतोब एकाच ठिकाणी सगळी व्यवस्था मिळेल. तिथे गेल्यानंतर 15-16 दिवस आम्ही तिथे ठेवली. तिथं प्रेशर जास्त वाढलेलं होतं. त्याच्यानंतर तिथं आराम आला. नंतर हॉस्पिटलने सुट्टी दिली की जा तुम्ही घरी, तुम्हाला आता तिथे व्यवस्थित घरी जाऊन एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर आम्ही बोललो आता असं जास्त थोडं चालताना येत नाही तर काय करायचं. तर माझ्या मोठ्या मुलाने गुगलवर बघून इकडं ॲड्रेस शोधला. त्याच्यानंतर आम्ही इकडे फोन केला या हॉस्पिटलमध्ये आणि मग इथे आम्ही घेऊन आलो. आता इथे आल्यानंतर थोडा प्रेमळ स्वभाव सगळ्या हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर वगैरे यांच्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं आणि आम्ही इथं तिचा उपचार करण्यासाठी ठरवलं. प्रेमळ स्वभाव पाहून आम्हाला जरा थोडं बरं वाटलं. आपली व्यवस्था आपली ही ट्रीटमेंट चांगलं होण्याचं आम्हाला बरं वाटलं आणि त्यामुळे आम्ही इथं ठरवलं की बाबा चला आपण इथंच ट्रीटमेंट करूया. मी अभिजित प्रभाकर जाधव, ही माझी आई आहे. आम्ही इकडे 9 दिवसाआधी आलो होतो. तर 9 दिवसानंतर आता तिला खूप बरं वाटतं. पहिला चालत पण नव्हती, आता चालते थोडी थोडी व्यवस्थित एकदम. आणि इकडच्या स्टाफचा स्वभाव वगैरे खूप फ्रेंडली आहे, खूप चांगले आहेत. डॉक्टरचे सगळे व्यवस्थित, नेचर वगैरे सगळ्यांचा व्यवस्थित चांगला आहे. आणि इकडे प्लस पॉईंट एक आहे ते ट्रीटमेंट वेळेवरती भेटते, चांगली ट्रीटमेंट आहे. आम्ही इकडे आल्यानंतर 2-3 विजिट केल्यानंतर आईच्या थोडं चेंजेस, स्वतः मुवमेंट करायला लागली, हात वगैरे. तर थोडंसं पायाने वगैरे, पहिला तिचा पाय वगैरे हलत नव्हता. तर इकडे 2-3 विजिट केल्यानंतर तिचा पाय वगैरे मुवमेंट करायला लागला. आता आमची 9वी विजिट आहे. तर आता ती चालते, थोडी थोडी आधार घेऊन चालते, पण चालते व्यवस्थित. आम्ही गुगलवरती सर्च मारल्यानंतर आम्ही स्वास्थ्य संकल्पमध्ये आलो आणि माझ्या आईला थोडंफार असं चालायला जमतच होतं. ऍक्च्युली पाय पण उचलत नव्हती, हात उचलत नव्हतं. जिचं जेवढं हॉस्पिटलमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली होती, पण इथे आणल्यानंतर आम्हाला खूप तिच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली आहे. चलते, पाय उचलते किंवा पकडून ती चालते पण आहे. तर मला असं वाटतं की इकडचा स्टाफ आणि इकडचे डॉक्टर्स हे खूप मेहनत घेत आहेत तिकडे आल्यानंतर पेशंटवरती. आणि मला असं वाटतं की जे लोक बघतायत त्यांनी इकडे येऊन व्हिजिट करावी आणि त्यांनी म्हणजे आपले जे पेशंट आहेत त्यांना लवकरात लवकर बरं करावं असं मला तरी वाटतं. कारण माझ्या आईकडून तरी मला असं वाटतं की माझी आई म्हणजे खूप इम्प्रुव्हमेंट आली आहे. म्हणजे हॉस्पिटलमधून आणल्यानंतर आम्ही 20% तरी ती इम्प्रुव्हमेंट होती तिच्यामध्ये, पण इकडे आणल्यानंतर आम्हाला 50% इम्प्रुव्हमेंट दिसते तिच्यामध्ये. तुम्ही पण माझ्यासाठी या आणि ट्रीटमेंट घ्या आणि चांगली व्हा. मी जशी चांगली झाली तशी तुम्ही पण चांगली व्हा, म्हणजे तुम्हाला पण त्याचा अनुभव येईल